गोरगरीब लोकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे। बाबासाहेब वानखेडे तहसील कार्यालय जालनामध्ये अनेक दिवसांपासून शिधापत्रिकाधारक यांना राशन मिळत नाहीये। अनेक तक्रार आंदोलन करण्यात आले तरी सुद्धा स्वस्त धान्य मिळत नाहीये। राशन कार्डवाले व दुकानदार यांना अन्न पुरवठ्याचा कोठा मिळत नाही अशी चर्चा तहसील कार्यालयासमोर बघायला मिळत आहे। सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी महामाय न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली। ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना। आपल्या जालना जिल्ह्यात पुरवठा विभागात सर्व डाऊनचा प्रकार अनेक गोरगरीब मजूर काम बोलून महिला चक्रा मारून टाकतात। तहसीलमध्ये आले की सर्व डाऊन म्हणले की त्या महिलेला वापस जावं तर तिचा रोजगार बुडतो। या संबंधी वेळोवेळी तक्रार करून वेळोवेळी निवेदन देऊन सरकारचं दुर्लक्ष झाले आणि लोकशाहीला काळीन पुसणारे काम करत आहे सरकार। लोकशाही जिवंत राहायची असेल तर गरिबाला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व डाऊन व्हायला पाहिजे आणि सर्व चालू राहायला पाहिजे। अनेक लाभार्थी असे त्यांचे NPS नाव आहे, गरीब असून सुद्धा लाभार्थी आहे ते, पण त्यांना PH घेत नाही कारण त्यांचा कोटा पूर्ण नाही। कोष्टांक वाढून द्यावा सरकारनं आणि इष्टांक वाढला तर गरिबाला धान्य मिळेल असे भरपूर गरीब आहे लोक नागरिक। त्यात दलित आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, मातंग आहे, गोरगरीबच आहे, पण त्यांना धान्याची गरज आहे, पण त्यांना धान्य मिळत नाही आज निःशुल्क। त्यांच्या NPS असल्यामुळे चक्रा मारून थकून जातात। अनेक एजंटना भेटतात, सरळ भेटावं, कोणी चक्रा मारून त्यांना ताकद तातूरमुतूर उत्तर देतात, निघून जातात, पण त्यांचे NPS कोटा वाढून तो NPS कोटा इष्टांक वाढून द्यावा, PH करावा अशी विनंती करणार मी बाबासाहेब शिवाजी वानखेडे, जालना महासेवा संस्था अध्यक्ष जालना। महाराष्ट्रात शासनाने गोरगरिबासाठी सर्व राशन दुकानासाठी KYC चालू केली, पण KYC करताना नागरिक जातात दुकानं बंद असतात आणि केव्हा नागरिकाची KYC होणार, कधी जाणार, KYC नाही करत धान्य बंद होणार। या गोरगरिबावर अन्याय होत आहे आणि लोकशाही जिवंत राहत नाही। यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्वरित लक्ष वेधावं आणि हा याच्यातला भोंगळा कारभार हा चाललेला बंद करावा आणि अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी। आणि जे स्वतःने दुकानदार धान्य देत नाही, काही दुकानदार 5 किलो धान्य कमी देतात कार्डधारकाला, त्याच्यावरसुद्धा कारवाई करणे गरजेचं आहे। याच्यामध्ये तुतूर गोष्टी करून चालणार नाही। यासाठी गोरगरिबाला न्याय मिळणे गरजेचं आहे आणि त्या छाया पवार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सुद्धा लक्ष वेधून या प्रकरणाकडे लक्ष वेधावं आणि वेळेवर दुकान उघडावे आणि सर्वांची KYC लवकरात लवकर करावी। या दुकान मनमानी केव्हा उघडतात केव्हा बंद करतात हे बंद केलं पाहिजे। नागरिक चक्रा मारतात, काम बुडून मोलमजुरी करून लोक चक्रा मारतात पण न्याय मिळत नाही। ही लोकशाही जिवंत आहे किंवा नाही याचा विचार करणे गरजेचं आहे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनाने न्याय देण्याची गरजेचं आहे।